शहाळं एकदा हलवून पहा। ही सर्वात सोपी पद्धत आहे। जेव्हाही तुम्ही शहाळं खरेदी कराल तेव्हा तो तुमच्या कानाजवळ ठेवा आणि हलकं हलवा। जर तुम्हाला आतून वेगाने वाहणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकू आला तर समजून जा की त्यात पाणी जास्त आहे आणि मलाई कमी आहे। दुसरीकडे जर पाण्याचा हलका किंवा मंद आवाज येत असेल तर त्यात मलाईचं प्रमाण चांगलं आहे असं समजा। नंबर 2, शहाळ्याचं वजन। जर शहाळं वजनानं हलकं असेल तर त्यात जास्त पाणी असण्याची शक्यता असते, तर जास्त मलाई असलेल्या शहाळ्याचं वजन थोडं जास्त असतं। म्हणूनच जर तुम्हाला जास्त मलाई असणारं शहाळं हवं असेल तर हलक्या शहाळ्यापेक्षा वजनानं जड शहाळं निवडा। नंबर 3, शहाळ्याचा रंग। शहाळं निवडताना त्याच्या रंगाची विशेष काळजी घ्यावी। शहाळं जितकं जास्त हिरवं असेल तितकं त्यात जास्त पाणी असण्याची शक्यता असते। याशिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे शहाळ्यावर तपकिरी रंगाचे टिपके नसावेत हेही लक्षात घ्या। नंबर 4, शहाळ्यावर हलकस मारा। ही पद्धत खूप प्रभावी समजली जाते। शहाळ्यावर बोटांनी किंवा लहान हातोड्याने हलकस मारा। जर आवाज जड आणि खोल असेल तर याचा अर्थ असा की नारळात जास्त मलाई आहे, पण जर आवाज पोकळ असेल तर त्यात खूप जास्त पाणी असल्याचं लक्षण आहे।